नमस्कार मंडळी, रात्री आम्ही सैनिक आरामगृहात आलेलो आणि सोहम अचानक आलाय सकाळी. सांगता येतेच आहे. सांगितलं पण नाही. रात्री उशीर झाला मला. मी म्हणाले आम्ही एवढे लवकर उठले, सोहम कसा काय आवाज आला. अरे माझा बच्चे काय नवीन सरप्राईज येतो. मी म्हणाले सोहम एवढे लवकर कसा काय उठलाय संडे आहे. म्हणते खाली मग खिडकीतनं इथं थांबलाय की तुम्ही. नेहमी दादूंना सरप्राईज येतोय. गाडीसाठी आला असेल तो. भेटले एवढे त्याच्यासाठी एवढे मस्त आहे. काय म्हणत होतं की आम्ही चालले नंतर हसायला लागलं, जरा थांबलं. सर आवडलं सोमवारचा. आणि आता मी नाश्ता करायला चाललेलो आहोत. आवरून घेतले कपडे, तर काय मी तेच घातले, आणलेले नव्हते. आवडलं थोडा डॉमेंटरीमध्ये सगळं छान आहे. तर राहण्याची सोय वगैरे आणि ते नाश्ता पण ब्रेकफास्ट पण आहे. बघू काय म्हणते. भारी वाटलं सोमवारला खरं. नाही हे जवळ आहे रे जुनं. ब्रेकफास्ट देत आहेत तिकडे. इडली सांबार आहेत, इडली सांबार. मी तर पहिल्यांदा आले बाई इकडं. माझं ना या बोटाच्या ऑपरेशनच्या वेळेस बघितलेलं मी आरामगृह वगैरे. जुनं कमान होतं, नवीन नव्हतं. मग आता मी विचार केला की कसं पण इथं राहायची सोय सगळं झालं. होय होय. इकडंच घेऊन जाऊन बिराला म्हणलं तर नको म्हणत होता इथं. नाही वाटते तसं तुम्हाला, ते करणाऱ्यालाच कळते. म्हणलं निदान मला रात्रीचं झोपाला तर होईल. निवांत झोपशील तरी आराम. अश्विनीमध्ये असं झोपू पण देत नाही नाही. माझं हालत काय शिवाय. मुंबईच सांगायला ना. सोलापूरला बी अश्विनीच नाव आहे काय? मुंबईचं बी अश्विनी नाव आहे. इथं पण अश्विनी चाटायच्या आहेत. हां घे तुम्ही बघा, एक एक खावा. सो आमचं काय अनसर्टन होतं, माहित नव्हतं आम्हाला पण येणार आहे तो. अनसर्टन नाही. मी रात्री मग तू कसं काय ठरवलास? डालला काय नाही रात्री. मला स्वतःला माहित नव्हतं. तू डॉलीसाठी खा झालास ना. बघ डलू, बघितलास? थँक्यू तरी बोल दादूला. 8:45 रिझर्वेशन केलंय मी. 11:30च्या गाडीचं. त्या गाडीत नेहमी मिळतंय. कोल्हापूर पुणे ना एक्सप्रेस. पुणे कोल्हापूर स्पेशल. कधी पण करा, ते मिळतंय. ते लोक म्हणतो ते बघ लाडकेली बहिणीसाठी दादूवाला. नाही हो, 8:50 आधी 8:20 होती, आता 8:50 केली. 11:30. पुण्यात मग सकाळी किती वाजता पोचते? नॉर्मली 7:45 पोचते, पण आज 7 वाजता पोचली. कधी लवकर पोचते. बरी होती पण इडली ना, रव्याची नव्हती, तांदळाची होती. तिथलं म्हटलं जरा सोड. स्टेशनला रिक्षा मिळत नाही ना घरा. सोडलं वय. सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, सिंहगड, विश्रामगृह, घोरपडी. चला. काय आहे पण ते? हां, हे ग्लास आहे बाय. वाटते कसं चकचकीत आहे, पण तसं नाही आहे, ते प्लेनच आहे. छान आहे ना एरिया पण असा बसायला वगैरे. हो, सकाळ सकाळी फ्रेश वाटतंय मला. हे छोटंसं हनुमानजींचं मंदिर आहे. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंग बली. आहे माझ्या पर्समध्ये. जा, विसरलीस तुला काय वाटलं? जा पुढं वरती.
बेल वाजव. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंग. आता ठीक आहे पण अजून चांगले होते की याच्या वेळी असं वाटतं. चला, हा सगळा डिफेन्स एरिया आहे. 2500ची एक खाऊ आहे का? खरं मी काय 2500ची चप्पल घेतलं नाही मला सांगायचं. मग तुला पाहिजे आता. अगं ते काय तुझी न दादाची कॉम्पिटिशन आहे. कसली त्यानं काय घेतलं की तिला पाहिजे असं. तर केवढ्याची घेतली त्याचा काय संबंध आहे. गरजेचं महत्व आहे. आणि घे घे 2 लाखाची घे, 2 लाखाची घे. माझे सनी विश्राम सिंहगड कॅम्पचं नाव आहे. घोरपडीला आहे. स्मारक दक्षिण कमान. टायमिंग हे आहे यांचं. साहेब आमच्या विचारायला गेल्या बघायसाठी. आम्ही इकडं वेट करतोय. ह्यांचे नखरे चालल्यात दोघांचे. दादून काय घेतलं काय नाही घेतलं चले चौकशी. काय हां कार्ड आता इकडे क्लिनिंग चाललं. आत्ताच ओपन झालंय. आयनच त्रिशूल आहे का हे ना. आयनच त्रिशूल विषयी माहिती दिली इथं. रानाच्या ह्याच्यामधलं किती शिप आहे तो. रानाच्या ह्याच्यामध्ये त्या रानाच्या नावाच्या दिसतात ना ते. नाही पण ते किती शिप आहेत. 5 शिप आहे ती विशाखापट्टणला. तुम्ही रानामध्ये होता ना. शिपचं हे काय युद्धाचं आहे काय. 47-48 युद्ध हे तेव्हा कसं होतं ना. 71च्या अगोदर एक झालं होतं ना. हे सगळे युद्धाचं हे असणार ना. स्मारकच आहे. वॉर मेमोरियल म्हणतो. वॉर मेमरी सगळ्या हे लोकांचे बघा पुतळे आहेत. इकडे तिकडून पुढून दाखवेल नंतर मी. ऑपरेशन झाले होते. ऑपरेशन सोलो, ऑपरेशन गोवा आहे ना. ती म्हातारी बॅग ठेवलेली तिने सीट पकडली म्हणायला लागले. मी आणि माझा मित्र जाऊन बसलो. ती सीट पाठीमध्ये ठेवली. येऊन काय काय बोलायला लागली. म्हटलं त्याचा काय संबंध आहे. आम्ही बसणार. मग आपल्या पोराशी मग कन्नड मध्ये बोलत होती काहीतरी. शिकायला पाहिजे कन्नड. तसं बघायला गेलं कळतंय मग काय बोलतात. कन्नड शिक बघ. चप्पल घातल्यात तुझा बर्थडे तिब्बत. 71 पाकवार झालं तेव्हा. इंडो पाकवार 2-3 वर्षांनी युद्ध झालेलीच आहे. तेव्हा खूप युद्ध झालं. 99 पासून जरा शांती आहे ना. ऑपरेशन विजय कारगिल वॉर. साहेबांच्याकडे आमचं त्याचं मेडल पण आहे ना. हो कारगिल वॉरचं स्टार पण आहे, मेडल पण. कारगिल वॉरचं ऑपरेशन विजय. बघ केवढा मोठा आहे. पोचत नाही नजर एवढा. विजयंता रणगाडा केवढा मोठा आहे. हे विजयंता शो बघायसाठी ठेवलाय ना. रिअल आहे ना तो. सगळे रिअलच आहेत. सर्व्हिस मध्ये नसलेले इथं ठेवले मेमोरियल. काय काय आहे बघा. तर पण काही काय भरपूर काही काय बघण्यासारखं आहे. एवढं मोठं विमान ठेवलंय. इकडं आमचं सोमची फोटोग्राफी चालू आहे. शहीद झाले होते ना. ती तारखेनिशी सगळ्यांची हे केलेलं आहे. ते तिथे लिहिलंय ना. बनवलेलं आहे. इकडं पण छान छान केले. सजवलंय भारी छान. अगदी बघण्यासारखं आहे. पण भारतामध्ये जेवढी पण युद्ध झाली होती ती सगळ्यांची माहिती दिलेली आहे.
व्यक्तच कशी कशी काय काय युद्ध झाली त्याची सगळी मेमरीज बनवल्यात. ह्याचं नाव काय आहे? MG-23. वरतीच आहे की विमान ना? हे जायचं कसं, चढायचं कसं वरनं काय? सीडी लावतात ना, सीडी लावतात तिकडे पुढे पुढे पायलटची आहे. आणि हे बघ माहिती दिलेली आहे, म्हणजे यांना सर्व्हिस काय काय दिली होती ते काही ते दिसणार बिग USSRचं आहे ना. हा USSR. चला ह्या हॉलमध्ये काय काय बघूया. बघा आपले आरमार दलाचे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आरमाराची सुरुवात केली होती. म्हणजे फोर्ट, तोरणा फोर्ट कधी घेतला महाराजांनी. पहिला किल्ला तोरणा, प्रतापगडचं युद्ध, शिवाजी महाराजांच्या विषयी. महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. होय म्हणतात. आरमार दलाचे फाउंडर म्हणतात ना त्यांना. महाराजांचं हे पण छान आहे. आणि ॲडमिरल कान्होजी आंग्रे. हां ॲडमिरल कान्होजी आंग्रेंचं पण आहे बघा. बरीच माहिती आहे आतमध्ये, सगळं दाखवत बसणार नाही आहे मी. पुण्यात कुणी असेल तरी येऊन बघू शकता. आपले सुभाष बाबू, आझाद हिंद फौज. काय सुभाष बाबू त्यावेळेला किती माणूस हुशार. लक्ष्मी काय इंडियन आर्मी वॉरचं वगैरे सगळं दाखवलं इथं की नाही. इथं लेझर शो होते संध्याकाळी 6:30 वाजता. महाराजांचा पुतळा इकडे सगळं ते तयारी आहे यांची. आतमध्ये पण बरीच माहिती आहे बघा. दौलताबादचा फोर्ट आहे. हां पक्ष्यांचे किती छान आवाज आहे मला. दौलताबादचा फोर्ट. गॅलरी आहे, मराठा गॅलरी. आतमध्ये आहे समूह. शिवाजी दरबार, मराठा गॅलरी. महाराजांचा पुतळा आहे आणि आतमध्ये महाराष्ट्र मराठ्यांचा इतिहास आहे. बघितला महाराजांची हाईट तेवढी नव्हती, कमी होती. हां हाईटने थोडे कमी होते म्हणजे महाराज. ह्याला कसं मारलेलं, तो केवढा मोठा होता. 5 फूट काहीतरी, म्हणजे 5-6 काहीतरी होते वाटतं. जास्त नव्हती महाराजांची हाईट. कारण हुशार होते तेवढेच. मराठ्यांचा इतिहास आहे राज्याभिषेक आहे महाराष्ट्र महाराजांचा. कोणतरी पेंट बनवलेलं बसव मी ना, पेंटिंग आहे. तेव्हा अफजल खानाचा वध. हां नाही ते महाराजांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली ते आहे. हां आणि हे इकडं अफजल खानाचं वध. माझी जाऊ महाराजांचं आहे. हे कोण आहेत? बाजीपूर नाही, महादेवराव. अंधार आहे. हे पानिपतची लढाई. पानिपतची लढाई. तिसरं मराठ्यांचा इतिहास काय कमी आहे. हे बघ बाजीराव पेशवा, नानासाहेब पेशवे. हे महादेवराव. हे बाजीराव नानासाहेब पेशवे. ही मराठ्यांची, हे मराठा नेव्ही पहिली. मराठा अँग्लो मराठा वार पहिलं. कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे. आरमार दलाचे हे होते ना, हे कान्होजी आंग्रे प्रमुख होते. म्हणजे आताचे आपण ॲडमिरल म्हणू शकतो. ॲडमिरल तेव्हाचे नेव्हीचे, मराठा नेव्हीचे. सगळे रणगाडे आहेत, रणगाडे ना. सगळे रणगाडे. इथून इथून इथून
आता आम्ही आलेलो आहोत कॉफी घ्यायला. काय आहे काय माहिती बघ काय आहे. मँगो बटरस्कॉच आईस्क्रीम आहेत गडवली. हे आईस्क्रीम आहे. हा छान आहे बघायला पण. आतमध्ये पण एक शॉप आहे इथं. मी जाऊन बघून आलो. हे घ्या पटापट. काय पण समोसा वगैरे खायचं आहे पोरांनो. समोसा तयार आहे. मशीनच आहे ना ते. घ्या ना घ्या. एक घ्या बसवून. डॉलला द्या. डॉली घे ग. कुठली पाहिजे तुला? 80ची? तू 80ची पण आहे मग घे लवकर. आणि एक ह्याची पण आहे. कॉफी चाहिए उसको. कोल्ड कॉफी. कितनी कितनी छोटा बड़ा है क्या? छोटी वाली 50 की है, ये 80 में मेरा मिलते हैं, बाकी सब 50 का है। ये 20 का है। 50 वाली क्या की थी? कोल्ड कॉफी 50 का कितना? एक ही दो घे ग. हॉट कॉफी आहे. डॉलूचं लय असते. लय चॉईस पाहिजे हिला. एक काय असं चॉकलेट आवडत नाही ना तुला? फ्लेवर घालतात सगळ्याला. ते काय नॅचरली असते. आणि नॉर्मल घे लवकर. कुठली ती? 3 नॉर्मल कॉफी. कॉफी नहीं सर, चाय नहीं। कॉफी नाही आहे. पुडिंग दो भैया. एक क्या है क्या इधर लगा है? दो एक. 120 का है। ये कौन सा है? मोचा पाहिजे सुमो. मला काय नको. डॉलू आमची काय घेईल नाही काय नाही. घे ग. घे ना घे. खाई ना घे. तिकडं कोण तिला सारखं सारखं देते. कुठलं पाहिजे ते घे लवकर लवकर. लय चॉईस मिळतात तिला. सगळं काळच घेऊ नको. झालं जरा वेगळं पण घे की. सेम का घ्याले? एक फ्लेवर वेगळं घे ना. एक चहा घेत आहेत बाबा. कॉफी नाही ना तयार. पेमेंट केलेलं आहे ऑलरेडी. आणि तुला काय बदलायचं आहे? खा ग. कोण मिल्क हां शुगर. मग शुगर तर असणारच ना. ऐक तरी. आणि कॉफी केवढी असेल? हां 2.5%. त्याला काय सांगायचं नाही. कॉफीच्या नावाखाली असते ते. स्पून नाही. दादाला दाखव कसं आहे. ठीक आहे ना कॉफी हे चहा. नको प्या तुम्ही. तू घे. घेतला की चहा तिथं. बघ रे. एक गरम नाही ना? मग गरम नाही. स्पून आहे का त्यांच्याकडनं? गरम तेवढं नसणार ना. मशीन मधनं येतं शेवटी. ते काय उकळत नाहीत त्यांनी. आणि ते हे करतात ना, टेस्ट करतात. चांगलं आहे. गोड असेल लई खरं. खा क्या नाही तुमचा काय होतंय. पानसट आहे. हं? जरा पानसट आहे गरम. मिक्स करावं लागेल. काय झालं? पुडिंग पण चांगलं घरी आहे बघ ते ना. बनवतोय. कसं लागतंय? काय ते कोका पावडर आधी ते हे ते. हां तू मागं बनवलेलं असते. हा मागच्या सुट्टीवर आलती बघ तेव्हा डॉलीनं असलं बनवलेलं ना गं डॉलू. तसंच कोल्हापूरमध्ये बनलंय. होय. तर कमांड म्युझियम आहे इथं. छान छान ड्रेस आहेत ना. अरे बापरे. गाईड तुम्हीच आहे का? सांगाल माहिती. हा इंडियन एअरफोर्स. गोरखा सोल्जर विंटर ड्रेस म्हणजे आर्मी स्वतः कधी स्वेटर आपल्यासारखं घालत नाही. त्यांचा असा युनिफॉर्म. सियाचीन हा बर्फामध्ये वापरला जातो. 50 डिग्री मायनस म्हणजे कमर एवढा बर्फ राहतो. त्या टायमिंगला हा ड्रेस घातला जातो. हा पॅराट्रूपर आहे. जम्प करताना हिच्या पाठीमागे एक बॅग राहते. ती जर नाही खोलली तर समोरची बॅग खोलली जाते. मरीज कमांडर मार्कोसचा आहे. EME कोरचं मेस ड्रेस 2 आहे. EME कोर अटलरी रेजिमेंट आहे. हा बँड मास्टरचा ड्रेस आहे. आर्मीचं स्वतःचं बँड राहतं. लेडी डॉक्टर आर्मी के. इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स सगळं. बघ डॉलू इंडियन नेव्हीचा. आणि हा मधला लोगो आहे डाव्या बाजूला.
पूर्ण आहे. सदर कमांडच्या अंडरमध्ये राजस्थान, महाराष्ट्र, साऊथ इंडिया, डोलं बघ याच्यातला कुठला ड्रेस घालतीस तिकडे नाही ग. आर्मी नेव्ही एअरफोर्स डॉक्टरचा आहे बघ. आर्मी डॉक्टर काय मग डलं डन काय पण काय त्यातलं एक तरी डन आहे की नाही ते तरी सांग. फ्युचरमध्ये बघता येईल आता काहीच असं थोडी असते आणि किती वर्ष झालं असं तसं. श्रीलंकेजवळ LTTचं हे होतं ना असं अपसाईड डाऊन करून ठेवलेलं आहे. LTT जे राजीव गांधींची हत्या झाली होती. रिअल ओपन पण आहेत हे पण येत आहेत हे पण रिअल आहेत. हां छान आहे. इथे फोटो घ्या आमचा आहे का सांगतो. आता आम्ही चाललेलो आहोत डॉलूची शॉपिंग करायला डीमार्टला. तिथून मग जाणार आहे आम्ही खायला काहीतरी. श्वास घेते का आधी हिला गाडीत बसायचं म्हणजे जीवावर येते. AC आवडत नाही बिलकुल आमच्या डॉलला. एवढ्या गरमीमध्ये चांगलं वाटतंय डॉलो म्हणून तिला आधी हवा घेते बाहेरची ऑक्सिजन. जय हिंद. मी गरमीत तडफडणं प्रेफर करेल एसीच्या कारमध्ये बसण्यापेक्षा. असं थोडी असतं. आम्ही आले आहोत एव्हेन्यू मॉलला आणि इथंच डीमार्ट पण आहे. रोमा आहे बरंच काय काय सगळं आहे याच्यामध्ये. आपलं कल्याणला आहे ना. हो चला चला पटापट मॉल पण आहे. चला पटापट चला डोलो. तुला झुडिओमध्ये काय बाई चल. झुडिओ तर झुडिओतच चल. लवकर लवकर घे एवढंच काय ग. 3 मजली डीमार्ट आहे सुमो. हे इकडं झुडिओ वगैरे ओपन झालेलं नाही. झुडिओ आहे इकडं पण ओपन झालेलं नाही. क्वालिटी कुठले जुने कपडे घेत असते रे. काय माहिती कलरफुल काही नसते तिथे. कलेक्शन बघूनच असं मला हे असं बघून कसं तरीच होते मला पण. हे असलं असते बसून सगळं. कलर हे जरा तर कलर दिसायला तुला एक जुडिओ मध्ये. म्हणजे अशी क्वालिटी चांगली वाटली नाही मला कपड्याची. हे पूर्ण डीमार्ट आहे. विचार सोमतेन कुठल्या सेक्शनला आहेत कपडे. चार्जिंग वर राहते लावायचं. मध्ये आलं जरा बरं वाटतंय डालू. जरा तरी केस वाटत मग पोरगी तरी वाटत दरवेळेस स्कॅन करतो. मुलगा म्हणून चेक करतात. ते असंच बघत होती ना काल तू. वुमेन वेअर मध्ये बघ. वुमेन वेअरच असेल ना. बघ त्याच्यात एखादी मोठी घे 32ची घे. 32ची हे वाचलं. 32 ब्लॅक वाला बघ ना. हे पण येईल बघ 30ची काय ग. बघ चल जर व्हरायटी आहेत. मी ते ह्या डीमार्टला पहिल्यांदा आले होते बघ. हे पण छान आहे. नको अगं हे ग्रीन म्हणतो ती बघ. हे ना हे हां मग कसलं तर सगळे साईजच आहेत की. बघ त्याच्यामध्ये कुठलं एखादं. ते बघ त्या जीन्समध्ये बघ वरच्या ते वरची जीन्स. हां तुमचं हे साहेबांची आमच्या चॉईस. तुमचं दाखव. हे सोमची चॉईस. आणि डॉलीची कुठली. डॉलीचं हे ब्लॅक ब्राऊन कलरचे स्ट्रेट हे येते का पण. नाही ब्राऊन कलरचे
आमची फौज निघालेली आहे ट्राय करायला. हे झुडिओ आहे, झुडिओ काय आहेत बघ तिकडं पुढं पुढं कलर आहेत बघ चांगले ते तिकडं पुढं काय बघ जा काय तर चांगले आहेत. हा आमच्या लग्नात आता ड्रेस घेतलेला आहे. वरचं हे काढ बघा. टी-शर्ट हे. हां. आता हिला बघायचं आरशात. असं चांगलं असतं. बघू चला चल ते बॅग भर सोम तू. हे बघ आता इकडं बघ असलंच काहीतरी घ्यायचं होतं तिला त्यामुळे तिनं असंच घेतलेलं आहे आणि आम्ही काही करू शकत नाही. त्यांची चॉईस आहे ती. हॅलो अशी लई हट्टी आहे आमची पोरगी. शेवटी ते घेतलं तिनं तसलं. आम्हाला ते खालची पॅन्ट जरा आवडली नाही पण त्याची चॉईस. हां थोडीशी लूज होते काय हो. हे ते आहे बघा हे हा ड्रेस अप तिला घ्यायचा होता. झालं बरोबर झालं आता ते. आता हात जरा झालो हसली तर जरा बरं होईल. प्रोटीन बार आता प्रोटीन बार खाल्लीच तर जेवशील काय ग. ते चल चल दादाला वेळ झाला चल त्याला जायची त्याची बस आहे. बस नाही ट्रेन आहे. कोयनेचं तिचं रिझर्वेशन आहे आणि टाइमपास करत बसलोय. पोरगीमुळं टाइमपास हे असे बाबाचे लाड आहेत लई. हे मग चाललंय मुक्काम काय सांगायचं आता. जेवायला चाललोय आम्ही वरती. बघू बिर्याणी खातो म्हणाल्यात पोरं. मोबाईलमधलं चार्जिंग आलंय संपत. दादा चलो 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 चलो. हां सोहम खास तिला भेटण्यासाठी आलेला आणि तिची ट्रेन आहे. सोहम कोयना आहे तिची. परत रिझर्वेशन आहे त्याचं 12:30ला ट्रेन आहे. त्यामुळं आम्हाला पटकन आता जीवन जायचं आहे रिटर्न. आणि बघू शकता ते मॉल खूप छान आहेत बरं का पुण्यातले. मला तर खूप आवडले आणि असं भारी वाटते इकडे आल्यानंतर. भरपूर प्रकारच्या व्हरायटीचं सामान आपल्याला इथं मिळतं. पोरांच्यामुळं आम्ही इकडे आलो. हां इकडे पण भरपूर काय काय खायला वगैरे. अगं बसायचं 4थ्या मजल्यावरती आहे सगळं. हां घे तू तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. आमचं काय नाही. आम्ही काय पण खाऊ शकतो दुपारी. बघ बरं बिर्याणी. हां सुगरणमध्ये काय मिळतं. आणि माझं KFC. हिचं KFC. हे तर फॉरेनमध्ये जन्मले रे देवा. सुगरण म्हणून पण आहे बा सोम तिकडं. सोमला म्हणते पार्सल करा आणि काहीतरी घे सोमो. सोमो अजून काहीतरी घे पाहिजे. हा साईज आहे बिर्याणीचा. सोमला म्हटलं तू खा बाबा आणि चल निघ. त्याला वेळ होतोय आणि आम्ही आरामात खाऊ काय हो. आम्ही जरा आरामात बघू काय गडवली. एवढी गडबड करण्यात काहीच अर्थ नाही ना. हे काय बेटा बेटी तू चाललाय सुरून रे. वेट की चांगलं डलं आलाय तुझ्यासाठी. काय दिले दही दिले काय. कटोली बिर्याणी घेतली सोम आणि निघाला आता. त्याला वेळ झाला. बघू गेल्यावर खा. हा वाटते तसं ते. पण आत तिकडे गेल्यावर संध्याकाळी जेव जाऊन. हां आज संध्याकाळी नाही
संडे आहे ना, संडेला दुपारचा असते. काहीतरी खाऊन घे ना. बनवतो घरी. कधी बनवशील जाऊन? होय सुमो, कधी बनवशील जाऊन रे? लगेच तुमचा चार्जर आहे फोनचा ते लगेच घेतलं बघ. काय दिलं दादांना? काय लवकर घेणार असेल. तंदुरी पीनट. चल सुमा, बाय बच्चा. जा जा, वेळ होतोय. बुक कर. डॉलला भेट. चला. हे भेट रे सोम चांगलं. सुमू ते घे. अरे बॅगेत घाल ना. हे बॅगेत नको. मग हातात तर राहील बघ कुठेतरी. बाय कर, बाय कर सुमू. हे काय चाललंय? दादू चाललाय. त्याने म्हणून घेतलंय ते खालतं सगळं. लाड करून करतात तेवढं चांगलं राहायचं. अजून काय कळलं? अभ्यास कर. नुसतं लाड करून घेऊ नको. मग येतो घे. चल बाय. हा सुमो, चल चल चल. आणि गाडी बुक कर बाळा. आता काय मग? रिक्षा? मी माहिती एक मेला कॅम्पसाठी शाळेत झालं. फोटो काढताय. बाय सुमो. सुमू गेलाय. आम्ही आलोय सुगुरांमध्ये. बघू काय आहे मेनू इथं. मोमोज कोणाला हवेत नवीनचा त्यांचा मेनू आहे. चालू ना. आमच्या KFCचं काय आणलेलं आहे. केवढ्याला डालू आहे? बकेट 500 का? 492 म्हणजे 500च ते. एक 10-5 रुपये कमी. नाही करायचा. काय आहे? स्ट्रिप्स. आम्ही तर साधं खातो. असलं काही खात नाही. हे नखरे करून घ्यायचे चाललेलं आहे बाबाकडून आपल्या. इकडे बघ. अरे नीट बघ की. मटन थाली आहे. हेवनची व्हेज थाली. बघ्या कसं आहे चव. काय काय आहे बघा. इंद्रायणी राईस आहे, मटन फ्राय आहे, अळणी आहे, सोलकढी आहे, सलाद आणि हा रस्सा आहे आणि भाकरी आहे. ज्वारीची भाकरी. द ऑथेंटिक फूड. खातो बाबा. KFC वगैरे काय खात नाही. आणि माझं इकडं KFC जे आता कंटिन्यू होणार आहे खाणं. आता आम्ही निघालो आहोत डॉलला सोडायला. नलूबाईकर हे पार्सल घेतलंय. जेवण काय आम्हाला सगळं संपलेलं नाही. कुणाला तरी द्यावं. कोणतरी भिकारी वगैरे असतात ना. चांगलं म्हणजे आम्ही काही हे केलेलं नव्हतं. बाजूला काढून ठेवलेलं. थोडं खाल्लं आणि थोडं काही नाही घेतलं म्हटलं त्या व्यवस्था का करायचं. आता आम्ही चाललेलो आहोत. आमच्या बाळाला सोडायला चाललो आता. चला जाऊया. आलोय आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला जायला. भुयारी मार्गाने चाललोय. त्या बाजूला बसनं आलो इकडं. साहेब आमचे गेले पुढं. ते आहे पुणे रेल्वे स्टेशन. इथून आम्ही जाणार आहोत मेट्रोवरून डॉलूच्या शाळेकडं. अशी आमची प्रभात फेरी चालू आहे. प्रभात फेरी काढतोय आम्ही पुण्यातनं.
मंडळी, हा व्लॉग खूपच मोठा झालेला आहे. तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी डेस्टिनेशनला झालेली आहे आणि मी थांबणार आहे इथंच आणि तिला सोडायला तिकडं जाऊन यायचंच तरी आहे. पापा की परी काय चला आता. लई आहेत, लई जीवलग. बाय बाय बाय. हा बाय बाय बच्चा, काळजी घ्या. अभ्यास कर. बाय डॉल. हा हा हा.